तोच नितीन गोरख प्रतिष्ठान संघाचे जितांश गोरख यांचे मी मनापासून स्वागत करतो। लवकरात लवकर सामना सुरुवात करायचा आहे। नितीन गोरख प्रतिष्ठान या संघाकडनं पहिलं षटक घेऊन नामवंत खेळाडू विनायक, त्याला सामोरा जाईल तो नीरज। आपल्या स्पिनच्या जादूने सर्वांना खेळवणारा हा खेळाडू पाहूया। पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव असा चेंडू। मी जसं म्हणालो होतो आपल्या स्पिनच्या जादूवर खेळवणारा खेळाडू आहे। फार सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, नीरजांना काही कळालंच नाहीये तो चेंडू। पाहूया दुसरा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने विनायक, त्याला सामोरा जातोय तो नीरज। पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय, एक धाव आरामात, एक धाव पूर्ण केली आहे। धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 1। दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1। पहिल्या षटकातला हा तिसरा चेंडू घेऊन होता विनायक। बघूया सामना करतील ते प्रफुल, बघूया काही चोख कामगिरी पाडता येते प्रफुल व विनायक आपल्या संघासाठी। विनायक यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव, त्यांनी घेतलेल्या प्रत्येक विकेटवर त्यांचे बंधू देवेंद्र हंबीर यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक आहे। याच दरम्यान सुंदर असा चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढलाय, परंतु गचाड क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला। आणि या गचाड क्षेत्ररक्षणामुळे चेंडू जातोय तो सीमारेषा पार, चौकार। ज्या चेंडूवर एक धाव हवी होती त्या चेंडूवर मला वाटतं फ्री मध्ये चौकार मिळालेला आहे। तो प्रफुल यांना गचाड क्षेत्ररक्षण प्रथमेश यांच्याकडनं, आयकॉन प्लेयर, आपण त्यांच्याकडनं अपेक्षा करतो की हा प्लेयर आपल्याला पुढे घेऊन जाईल। फार सुंदर गोलंदाजी करत होता विनायक। याच दरम्यान चौथा चेंडू घेऊन विनायक, सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकले आणि निर्धाव असा चेंडू म्हणता येईल। फार सुंदर गोलंदाजी करतोय विनायक आपल्या संघासाठी। रोखून धरलाय त्यांनी फलंदाजांना, दोन्ही फलंदाज उंच फटके मारण्यासाठी ओळखले जातात, परंतु या दोघांनाही रोखून धरलाय ते विनायक यांनी। याच दरम्यान पाचवा चेंडू, यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकला होता, चूक झाली होती आणि त्या चुकीला माफी नाही असं म्हणत प्रफुल यांनी तो टोलावून दिलाय ऑन साइडच्या वरून। चेंडू जातोय तो सीमारेषा पार, षटकार डीजे। खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला तर प्रफुलच्या फळीतून। बघूया शेवटचा चेंडू असेल हा विनायक यांचा। या शेवटचा चेंडू सुरेख असा चेंडू होता, खेळून काढला तर लेगच्या दिशेने एकरित्या सहजरित्या पार पडते। दुसऱ्यांचा प्रयत्न, दुसरी रन पण सहजरित्या पाहायला मिळते। चांगली रन विकेट पाहायला मिळते ती मराठा वॉरियर्स संघाची। दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 13। सुंदर गोलंदाजी केली होती विनायक यांनी, परंतु एक चेंडू त्यांच्या हाताने फुलटॉस पद्धतीचा पडला आणि तो सरळ सीमारेषा बाहेर ढकलून दिला प्रफुल यांनी। पाहूया दुसऱ्या षटकाची सूत्र कोणाकडे जात आहेत। नितीन गोरख प्रतिष्ठान या संघाकडनं याच दरम्यान दुसऱ्या षटकाची सूत्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन नैतिक
अंडर 19चा हा खेळाडू उभरता सितारा. पाहूया पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून बॅटअप पद्धतीचा चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. डीजे पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर थोड्याशा दडपणामध्ये असतील नैतिक हे. पाहूया दुसऱ्या चेंडूवर त्यांना कमबॅक करता येत आहे का. दुसरा चेंडू घेऊन नैतिक त्याला सामोरा जातोय तो नीरज. स्लोवर पद्धतीचा चेंडू म्हणता येईल. लोअर फुलटोस मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण की बॉल थोडा खाली बसला होता. फार सुंदर क्षेत्ररक्षण आणि एका धावेवर नाही 2 धावा काढल्यात. कुठेतरी हाणामारी पाहायला मिळते नीरजच्या फळीतून. पहिल्या चेंडूवर षटकार खेळून काढलाय तो नीरज आणि दुसऱ्या चेंडूवर 2 रन काढलेत ते. बघूया तिसरा चेंडू नैतिकांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नीरजला कुठे काय समजला नाही. निर्धाव येतो चेंडू. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. सुंदर व्हेरिएशन करतो नैतिक. या दरम्यान सुंदर असा चेंडू टोलावून दिलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. डीजे पुन्हा एकदा फुलटॉप पद्धतीचा चेंडू टोलावून दिलाय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. षटकार. 3 षटकार मारलेत नीरज यांनी या ओव्हर मध्ये. मला वाटतं नीरज यांना पुन्हा त्यांचा जुनावाला फॉर्म परत मिळतोय. ज्या पद्धतीची हाणामारी ते करतायत. डीजे धन्यवाद डीजे. आणि आपण स्क्रीनवर पाहू शकतो की आपले HM बॉईजचे कार्यकर्ते श्री हर्षित तामोरे आपले कार्य बजावताना. शेवटचा चेंडू घेऊन नैतिक. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा हाणून काढलाय आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकाची काही चूक नाही त्याच्यात. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 37 धावा. एकही गडी पास झालेला नाही अजून. 2 षटकांमध्ये 37 धावा. फारच हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली आहे नीरज यांच्याकडनं. फार सुंदर फलंदाजी. 8 चेंडूमध्ये 25 धावा. मागचं षटक जर का आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार नीरज यांच्या फळीतनं आपल्याला पाहायला मिळालाय. पाहूया तिसरं आणि महत्वाचं षटक या हाणामारी नंतरचं. पुन्हा एकदा मला वाटतं एक्सपिरियन्स आणि आपल्या बोटांची जादू दाखवणारे विनायक. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो की विनायक यांच्या प्रत्येक विकेट्सवर त्यांचे बंधू देवेंद्र हंबिरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया पहिला चेंडू विनायक. त्याला सामोरा जातोय तो प्रफुल्ल. सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्कच झाला नाहीये.
फार सुंदर गोलंदाजी विनायक यांच्याकडनं पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये प्रफुल यांनी विनायक यांचा एक चेंडू टोलावून दिला होता ऑनसाइडच्या वरून षटकारासाठी. पाहूया दुसरा चेंडू विनायक. सुंदर असा चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू अंपायर कडे दाद मागताना आणि अंपायर यांनी पायचीत घोषित केलाय प्रफुल यांना. डीजे पारितोषिक देवेंद्र हंबिरे यांच्याकडनं मिळणार आहे. तोच पवन केनी यांनी मारलेल्या प्रत्येक षटकारावर देवेंद्र हंबिरे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही बंधू एकमेकांच्या समोर आज येऊन ठोठावले आहेत. हीच तर खासियत आहे या GPL ची की एका संघातनं खेळणारे दोन खेळाडू एकमेकांसमोर येतात. एकाच घरात राहणारे दोन बंधू एकमेकांच्या समोर येत आहेत. जे लहानपणापासून एकमेकांच्या समोर खेळले आहेत. प्रत्येकाची स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट दोघांना एकमेकांचा माहिती आहे. पाहूया तिसरा चेंडू घेऊन विनायक, त्याला सामोरा जातोय पवन. सुंदर असा चेंडू, अचानक उसळी घेतलेला चेंडू. फळीचा आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही आणि निर्धाव असा चेंडू. फार सुंदर 3 चेंडू हाताळले. मला वाटतं मागच्या षटकातल्या हाणामारी नंतर हे कमबॅक वाला षटक विनायक हाताळतोय त्यांच्या संघासाठी. तोच मराठा वॉरियर या संघावर थोडस दडपण. चौथा चेंडू, सुंदर असा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु एवढा सुंदर संपर्क झाला नाही. आणि दुसऱ्या धाव करता फारच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. दोघेही चपळ खेळाडू नीरज आणि पवन. 2 धावा पूर्ण, धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 39. या 4 चेंडू मध्ये विनायक यांनी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करताना एक गडी घेऊन फक्त 2च धावा दिल्या आहेत. फार सुंदर गोलंदाजी म्हणता येईल विनायक यांच्याकडनं. याच दरम्यान 5वा चेंडू विनायक पंचांच्या उजव्या दिशेने. सुंदर चेंडू, यावेळेला वाटतं बॅटअप पद्धतीचा चेंडू होता. आणि पाहूया पंचांनी आपला निर्णय काय व्हायचा आहे. सुंदर असा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, परंतु त्यांचा पाय मात्र सीमारेषेच्या बाहेर पडल्या असल्या कारणाने चेंडू जातोय तो सीमारेषा पार. षटकार. डीजे पुन्हा एकदा चेंडू, सेम चेंडू होता आणि सेम दिशेने गेलाय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. खणखणीत षटकार. फार सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु शेवटचे जे 2 चेंडू होते ते बॅटअप पद्धतीचे चेंडू म्हणता येईल आणि चेंडू एकाच दिशेने षटकारासाठी गेलेत. डीजे पवन केनी यांनी 2 षटकार टोलावले. त्या बदल्यात मला वाटतं देवेंद्र हंबिरे
ह्यांच्याकडनं प्रत्येक षटकारावर त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक होतं. त्याप्रमाणे आता त्यांना 400 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. जर का यात सरासरीने फलंदाजी चालू राहिली तर माझ्या मते 6 षटकामध्ये 102 धावांचं आव्हान त्यांना रचता येईल, जे की आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट स्कोर असू शकतो. हा जो हायेस्ट स्कोर होता ज्याच्यामध्ये आर्यन यांनी सुंदर फलंदाजी केली होती, त्यावेळेला त्यांनी 98 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. हा स्कोर तोडण्याचा प्रयत्न नक्कीच मराठा वॉरियर संघ करेल. थँक्यू सो मच कुणाल. जाऊया मैदानामध्ये. आपण बघतोय इथून मात्र भावी कार्यकर आला. पहिलाच बॉल इथून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. खराब गोलंदाजी आपल्याला बघायला मिळत नाही ते संघाकडनं. तर बघूया पंचांचा डिसिजन. इथून मात्र फेअर डिलिव्हरी. तरी तू मात्र पहिलाच बॉल फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला आहे. षटकार होता. तर आतापर्यंत 2 बॉल झाले. भाविक आरीकर जर यांनी विकेट घेतली तर विशाल धर्मवीर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय. धर्मेंद्र चव्हाण या पंचांचा इशारा आहे. स्वेर चेंडूचा आव्हांतरित रूपात धावसंख्येत 1 ने भर पडली गेली. धावसंख्या इथून पोहोचते 58 धावांवर. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल संघाला, कारण संघ जर पाहायला गेला तर बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळी जबरदस्त फटका. नीरजच्या बॅट मधून येतोय षटकार. चे चाहते इथे मात्र खुश आहेत, कारण 1 ते 1.5 वर्षानंतर चाहते म्हणतात की त्यांची फटकेबाजी आम्हाला बघायला मिळते. पुढचा बॉल यावेळी लोअर फुल टॉस. चांगला प्रयत्न तिथे बघायला मिळालाय. चेंडूला फील्ड केलाय. सचिन तैनात होते. धाव तिथे कंप्लीट केलाय. दुसरी धाव कंप्लीट ठेवली का तर नक्कीच कंप्लीट होते. धावसंख्येत इथे 2 ने भर पडली गेलाय. 66 वर जाऊन पोहोचते. 39 वर पोहोचतोय नीरज 12 बॉलने. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथून मात्र प्रथमेश
इथे मात्र खराब प्रदर्शन प्रथमेशकडनं बघायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आतापर्यंत बघायला मिळालंय. चांगला क्रिकेट आतापर्यंत प्रथमेशच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु या टुर्नामेंट मध्ये थोडंसं काही खास प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालं नाहीये. थोडंसं निराशाजनक प्रदर्शन त्याने केलं या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथून मात्र षटक संपलेला आहे. 4 षटकाचा खेळ पूर्ण होतो. 4 षटकानंतर धावसंख्या 68. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय तर 17 धावा या षटकामध्ये पाहायला मिळालं. भलं मोठं षटक पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. चांगला हा संघ, परंतु ज्याप्रमाणे नाव या खेळाडूंचं आहे क्रिकेटमध्ये त्या प्रकारचं काम मात्र कोणाकडूनच झालं नाहीये. या जीपीएल मधील सर्वात तगडा संघ जो बघायला मिळतोय नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान, परंतु त्यांची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब आपल्याला बघायला मिळाली. आता 4 षटक इथे पूर्ण झालेत. आता मात्र स्वतः इथे मात्र प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. तो 5वं षटक प्रथमेश घेऊन येतोय. सामोरे झालेला पवन. पहिला बॉल इथून मात्र चांगला बॉल आहे. प्रथमेश इथे मात्र गोलंदाजीला यावं लागलाय, कारण त्यांची गोलंदाज मात्र इथे फटके खात आहेत. स्वतः गोलंदाजीला आला. प्रथमेशची ओळख जर पाहिली गेली क्रिकेटमध्ये एक फलंदाज म्हणून त्याची ओळख, परंतु आता गोलंदाजीला आपल्याला बघायला मिळतोय. हा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. चांगली बॉलिंग करतोय. थोडंफार का होईना, परंतु 2 चेंडू मागे इथे मात्र स्कोरबोर्ड थांबवलाय प्रथमेश यांनी. चांगली गोलंदाजी करतो. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न पवन यांचा होता, परंतु पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू जातोय. काऊ कॉर्नरच्या दिशेत क्षेत्ररक्षक तिथे तैनात विक्रांत तिथे होता, आणि इथून मात्र प्रथमेश काय करतोय, चूक झालाय पुन्हा एकदा. तर 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा. चांगला षटक म्हणेल प्रथमेश यांचा आतापर्यंत बघायला मिळते. तर नीरज वैयक्तिक 41 धावांवर खेळतो. 14 बॉला मध्ये सुंदर खेळी त्यांनी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा अर्धशतक पाहायला मिळेल आपल्याला नीरजच्या बॅट मधून. यावेळी जबरदस्त फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. षटकार येतोय नीरजच्या बॅट मधून. पंधरा बॉल 47 धावा. इथून मात्र अर्धशतक बघायला मिळेल का नीरजचं. पण एकदा इथे मात्र टॅप केला गेलाय बॉलला. 1 धाव कंप्लीट होते. 1 धावाने वैयक्तिक 48 धावांवर पोहोचला, आणि संघाची धावा 78. शेवटचा बॉल असेल आतापर्यंत बघायला गेलं तर. प्रथमेश एक षटकार खाल्लाय. 4था बॉल सोडला तर चांगली गोलंदाजी प्रथमेश कडनं झालाय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 10 वैयक्तिक प्रथमेश यांची. पुढचा बॉल. यावेळी सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जातोय 1 बाउन्स. येईल चौकार. पाहूया जीपीएल मधील या पर्वातील हायएस्ट स्कोर 99 धावा गाठू शकतात आहेत का. 98 धावा गाठू शकतात आहेत का मराठा वॉरियर हा संघ. नीरज यांची फटकेबाजी बघता मला वाटतं दूर नाही येते 99 धावा. तर आता मात्र शेवटचा गोलंदाज आपण बघतो मिस्टर विनोद प्रभू. गोलंदाजी मार्कवर. शेवटचा षटक आहे. पहिला बॉल. इथून मात्र लोअर फुट टॉस. फाईन लेगच्या दिशेने खेळला बॉलला. 1 धाव कंप्लीट गेलाय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु खराब
क्षेत्ररक्षण या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आणि इथून मात्र बघता बघता नीरज 17 बॉल आणि 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात. नीरजची जबरदस्त बॅटिंग. आणि कुणाल दवणे त्यांचे मित्र त्यांच्याकडनं नीरजसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि गुगल पे इथून झालेलं आहे. जबरदस्त बॅटिंग केलाय. शेवटचे 5 बॉल. विनोद पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल इथे मात्र जबरदस्त फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तो मात्र येतो षटका. मागच्या वेळेला पाहिलं गेलं तर 98 धावा हाय स्कोर गोरख नितीन व किरण मर्दे प्रतिष्ठान या संघाच्याच नावावर होता. इथे मात्र पुन्हा एकदा फटका. यावेळी लॉंग ऑफ जबरदस्त एफर्ट परंतु वन बॉल चेंडू निघून जातोय. इथून मात्र धावसंख्या होते 94. खेळी नीरज वैद्य इथून करतोय का बॅटिंग. बघूया हाय स्कोर 98 होता याच संघाविरुद्ध आणि याच संघाविरुद्ध आतापर्यंत धावसंख्या सेकंड हाईट स्कोर झाला 94. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 100 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळेल का. विनोद प्रभू थोडस खराब गोलंदाजी. बॉल इथून मात्र बुंद्यात बोलतात ना तसा प्रकारचा बॉल होता. यस नो. इथून मात्र 1 धाव कंप्लीट. ते लेगबायची धावसंख्या इथे मात्र 1. शेवटचे 2 बॉल बाकी. इथून मात्र काही करतात ते खेळाडू. नक्कीच सर्व खेळाडूंच्या डोक्यावर मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे की या मॅच मध्ये या टुर्नामेंट मध्ये काय करून बसलेत. हा संघ सर्वात तगडा संघ आपल्याला बघायला मिळतो परंतु त्याच संघाची कामगिरी मात्र खराब बघायला मिळाली आपल्याला. पुढचा बॉल खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दरम्यानच शेवटचा बॉल. शिल्लक धावसंख्या 96. तर दीर्घायू एंटरप्राइजेस संघ आपण पाहायला गेलाय ज्याच्या नावावर हा हाईट स्कोर आहे 98 चा. तो स्कोर इथे मात्र बदलेल का. शेवटचा बॉल आहे आणि जबरदस्त फटका. यावेळी बॉल जातोय फ्लॅट षटकारासाठी आणि आजच्या दिवसातील हाय स्कोर पुन्हा एकदा 102 धावा. ज्या प्रोजेक्टरने दाखवलं होतं 3 षटकानंतर 102 धावा होऊ शकतात का तर नक्कीच 102 धावा इथे झालेल्या आहेत. आणि षटक क्रमांक 6 इथे कंप्लीट होत आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 102 आणि 103 धावांचं बलमोठं टार्गेट सामोरं ठेवलं गेलंय. ते नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघासमोर. जाऊया ब्रेक थ्रू मध्ये एक सुमधुर संगीतासाठी.
थेट लाईव्ह प्रक्षेपण या GPL च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आपण पाहू शकतात विश नेटवर्क एक सुंदर क्वालिटी, उत्तम दर्जाची क्वालिटी घेऊन आलेलं हे नेटवर्क आपल्याला पाहायला मिळते. चांगली क्लॅरिटी देतोय तो. आपण पाहिलंय की YouTube लाईव्हच्या माध्यमातून सामने बघण्यासाठी सुद्धा मजा येत आहे आणि आमचे प्रेक्षक वर्ग मजा घेत आहेत या YouTube लाईव्हचा. आपण बघू शकतो आमचे विश नेटवर्कचे कॅमेरामॅन मनीष निजा इथे खूप चांगले अपडेट देतात या मॅचचे. त्याचबरोबर आपण पाहू शकतात आमचे कॅमेरामॅन साहिल सावंत, त्याचबरोबर हरीश आगिविले असे आमचे कॅमेरामॅन. सकाळपासून आपण बघतोय की तंबूमध्ये उत्तम प्रकारची कामगिरी ते करतायत आणि चांगलं चित्रीकरण आपल्याला देत आहेत ते YouTube लाईव्हच्या माध्यमातून. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. नक्कीच आमचे प्रेक्षक वर्ग खुश असेल त्यांच्यावर. तर जाऊया मैदानामध्ये. पुढे एकदा आपल्याला बघायला मिळते 102 धावांचं भलं मोठं टार्गेट आणि क्षमता आहे ते म्हणजे नितीन गोरख किरण मर्दे प्रतिष्ठान संघासमोर चांगले फलंदाज त्यांच्या संघात आहेत. पूर्णपणे खचून जायचं नाही. इथून मात्र कठीणाई आलाय, परंतु त्या कठीणाईला सामोरे जावं लागेल संघाला. चांगले फलंदाज त्यांच्या संघामध्ये सुद्धा आहेत. जर मराठी वॉरियर्स हा संघ 102 धावा करू शकतो तर मी म्हणेल की नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान हा संघ का करू शकत नाहीत. त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. सलामीची फलंदाज पुढे एकदा आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रथमेश मर्दे व त्यांची साथ देण्यासाठी आपण बघतोय केतन तामोरेला. तर आमचे गोलंदाजी मार्गावर आपण बघू शकतो प्रफुल्ल केनी, कर्णधार म्हटले होते, नाव आठवलं होतं. आमची डिस्कवरी इथे आलेले आहेत, ज्यांना ओळखलं जातं टोपण नावाने, नाव प्रसिद्ध आहेत. एक चांगला खेळाडू आहे. फलंदाजीला आला होता, 12 धावाची खेळी केली होती, विकेट गेला. त्यानंतर मात्र पवन आणि नीरजची काय बॅटिंग. पुढचा बॉल इथून मात्र खोदून काढला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये, चेंडूला फील्ड केला जाईल. पहिला बॉल इथून मात्र प्रथमेशची बॅट मात्र लागणं गरजेचं आहे, कारण जर प्रथमेशची बॅट लागली तर नक्कीच ही धावसंख्या सहज सोपी होऊन जाईल या संघासाठी. कारण प्रथमेश आपण बघतोय गिवलीचा बाहुबली ज्याला ओळखला जातोय तोच मात्र फलंदाजी मार्गवर. बॅट वेगाने फिरलाय, पटका येतोय येतोय आणि येत आहेत किती धावा तर नक्कीच डिसिजन इथे पेंडिंग असेल. यस, चौकार पत्सांकडून घोषित केला जातोय. तर चौकार आणि संघाचं अकाउंट मात्र इथे ओपन केलंय प्रथमेशने आणि प्रथमेशची बॅट येणं गरजेचं आहे, कारण प्रथमेशकडे क्षमता भरभरून मी म्हटलं गेलंय आवडता ग्राउंड आहे प्रथमेशचा. कित्येक धावा या मैदानावर त्यांनी आतापर्यंत बनविलेत. इथून मात्र धावसंख्या करावी लागेल प्रथमेशला. पुढचा बॉल, चेंडू चढला हवेत आणि इथून मात्र प्रथमेश पुन्हा एकदा निराशाजनक फलंदाजी करत बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद होतोय प्रथमेशच्या स्वरूपामध्ये. कम ऑन डीजे. वेल प्लेट प्रफुल्ल, चांगला कमबॅक केला एक चौकारानंतर. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र फलंदाजी मार्कवर मिस्टर गौतम दाखल होतोय. क्षमता भरभरून गौतमकडे. तर नक्कीच कुठेतरी हार मानतोय हा संघ, परंतु हार मारणं गरजेचं नाहीये, कारण त्या संघ जर बघितला तर तगडा संघ आपल्याला बघायला मिळतो. चांगले फलंदाज आहेत त्या संघामध्ये. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल गौतमला. पुढचा बॉल इथून मात्र पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न गौतम यांच्याकडून केला गेलाय. तर गौतम आले इथे मात्र बक्षीस लागलं गेलंय. त्यांचे मित्र काव्य तामोरे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. दरम्यानच पंचांकडून इशारा येतोय सोहेल चेंडूचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या देखील भर पडली गेली. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. त्यानंतरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा येऊन येतोय. स्लोवर केलाय, व्हेरिएशन केलाय, फटका दिलाय.
फेकून इथून मात्र येतोय गौतमच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. नक्कीच पहिला चेंडूवर षटकार गौतमच्या बॅट मधून. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. इथून यानंतरचा पुढचा चेंडू बघूया. इथून मात्र फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल. षटकारानंतर चांगला कमबॅक केला. एक चौकार खालाय, त्यानंतर विकेट घेतली. वाईट बॉल होता, एक षटकार खाला, त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. यावेळी क्षेत्ररक्षणात आहे, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा पार षटकारासाठी. एक षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली गेल्या 17. आणि मी म्हटलं गेलं की हा संघाकडे चांगले फलंदाजाची क्षमता आहे, चांगले फटकेबाजीची. संघ हा चेस करू शकतोय आणि गौतम इथे मात्र चांगली कामगिरी करत असताना दरम्यानच पुन्हा एकदा गौतम साठी इथे प्राइज बक्षीस लागलाय. जर हॅट्रिक षटकार खेचला तर आपले गावचे सरपंच साहेब जितेंजी दडवी यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर बक्षिसांचा वर्षाव गौतम साठी येतो. लोकप्रिय खेळाडू जो आपल्याला बघायला मिळतोय या घेवली गावातून. एक षटक इथे कंप्लीट झालाय. 17 धावा धावफलकावर लागला गेल्यात. पवन केनी मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, तोच मात्र गोलंदाजी मार्गवर. इथून मात्र पहिला बॉल, डिसिजन येतो सोय चेंडूचा. एक्स्ट्रा धाव इथे मिळते एक. चांगली बॅटिंग इथे करतोय. दरम्यानच यावेळी येतोय केतनच्या बॅट मधून. केतनला आपण विसरू शकत नाही. एकेकाळी मात्र मैदान गाजवायचा केतन. काही काळ क्रिकेटपासून मात्र लांब राहिला होता, परंतु इथे मात्र कामगिरी करावी लागेल. ज्याप्रमाणे नाव कमावलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये, इथे मात्र कामगिरी करावी लागेल केतनला. व्हेरिएशन बघायला मिळालंय. स्लोवर बॉल षटकार, त्यानंतर मात्र कमबॅक मिळून देतोय. डॉट बॉल इथे बघायला मिळताना 1.2 चेंडूचा खेळ. स्कोरबोर्ड जर पाहायला गेला तर जबरदस्त स्कोरबोर्ड चाललाय. आतापर्यंत 24 धावा इथे बघायला मिळतात. करेक्ट रेट बघायला गेला तर 18च्या सरासरीने चाललाय. रेकॉर्ड रेट आहे तो 16.5चा. हो हो हो, इथून मात्र इथे मात्र काय होते, पंचांकडे मागितली जात आहे दाद. तर इथे मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. केतन तांबोरे चांगली बॅटिंग, नक्कीच विश्वास ठेवलाय. ज्याप्रमाणे कर्णधाराने त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. त्यानंतरचा पुढचा बॉल, इथून मात्र जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि झेल मात्र इथे सोडला गेलाय. येतोय चौकार केतनच्या बॅट मधून. तर चौकाराने धावसंख्येत बदल 28 वर जाऊन पोहोचलाय. आणि इथे मात्र विकेट्स. केतन इथे बाद होतोय. गरजेचं होतं मैदानामध्ये असणं, परंतु इथे विकेट्स मिळवलाय. पवन नाखुश होते, एक चौकार मिळालाय, परंतु स्वतः मात्र तिथे विकेट घेण्यात यशस्वी ठरतोय. विकेट गेलाय. विकेट क्रमांक 2 इथे मात्र पाहायला मिळतोय तो संघाचा.
जाऊया डीजे जवळ, देऊ एक डीजेला संधी. ह्यानंतरचा पुढचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव इथे कंप्लीट केलाय. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल इथे शिल्लक 29 वर जाऊन पोहोचते. षटक इथे संपलेला, 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, 2 विकेटच्या समाप्तीवर. तर जाऊया एक पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मध्ये सुमधुर संगीतासाठी. लागतील 74, 74 धावा जमवावे लागतील. म्हणजेच पाहायला गेलं तर 18.5च्या सरासरीने धावा इथे मात्र जमवावे लागतील. सचिन अंबिरे एक चांगला फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे मात्र चांगली कामगिरी सचिनला सुद्धा करावी लागेल. लोचन अंबिरे पहिला बॉल इथून मात्र फेकून देण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या स्थानी स्क्वेअर लेग रिझम, चेंडूला पकडेपर्यंत 2 धाव तिथे सहज अर्जित केल्या जातात. इथून मात्र धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. तो 55 डिसिजन आहे, तो 1 रन शॉट इथे होते. लोचन अंबिरे मागचा मॅचचा हिरो इथे मात्र गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल इथून मात्र कट केला गेलाय, बॉल फसलाय. नक्कीच आमचे पवन किनीला आपण बघू शकता, चांगली बॅटिंग, नीरजला चांगली साथ दिली होती. इथे मात्र गोलंदाजी चांगली करतोय. पुढचा बॉल, चेंडू हो इथून मात्र खोदून काढला होता, डायरेक्ट स्टंपला जाऊन बॉल हादळलाय. एक धाव इथे कंप्लीट होते. आतापर्यंत धावफलक जर पाहिलं गेलं तर थोडस शांत पद्धतीने इथे मात्र पुढे सरसावतोय. स्कोर बघितला गेला तर भलं मोठं आव्हान, मात्र एकेरी धाव्याने स्कोर इथे ढकलते. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॉल आणि चेंडूचा कनेक्ट मात्र फारसा बघायला मिळाला नाहीये. इथून मात्र गौतम बाद होतोय. नीरजने चांगला कॅच पकडलाय तिथे. चिनू, काव्य नाईक तिथे होते आणि काव्याने सुंदर असा झेल टिपलाय आणि बाद केला गेलाय ते गौतमला. तर जाऊया एक डीजे जवळ आणि देऊया डीजेला एक संधी. मात्र उचलता आला नाही आणि खास म्हणजे की आपल्या संघासाठी धाव करणं गरजेचं होतं. तिथे थोडासा अपयशी ठरला. 2 षटकार आले होते,
परंतु त्यानंतर मात्र बॅट मात्र त्याची शांत राहिली. इथे स्कोरबोर्ड जर पाहायला गेला तर आतापर्यंत लोचन चांगली कामगिरी करतोय. 31 धावा धावफलकावर पाहतात. या षटकामागे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा मात्र दिल्यात, 1 विकेट्स गमावल्या. शेवटचे 2 बॉल, तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल हलक्या त्याने खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडूला फील्ड होईल का? दरम्यानच इथे पाहायला गेलं तर 3 धाव इथे कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग. तर शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 34. इथून मात्र काय होईल? सचिन ची बॅट मात्र शांत आहे. आतापर्यंत 4 बॉल आहेत, 3 धावा मात्र दिल्यात. बॅट मात्र आक्रमक करावी लागेल कारण धावसंख्येचा पाठलाग मोठा आहे. इथून मात्र खराब चेंडू मिस केलाय पवन केने आणि चेंडू जातो एसटीच्या मागून. येईल, मला वाटतं की चौकार येतोय. 1+4, 4 धावा इथे मिळतात. तर धावसंख्येत 5 ने भर पडली गेली आहे. आता मात्र एक संधी निर्माण झाला पुन्हा मॅच मध्ये येण्यासाठी, कारण 5 धावा इथे एक्स्ट्रा मिळाल्यात. 1 बॉल एक्स्ट्रा तुम्हाला मिळतोय. धावसंख्या इथून पोहोचलाय ती 39 वर. जर षटकार आला तर 45 धावा येऊ शकतात. तर इथून मात्र सहज सोपं होऊ शकते थोडंफार. पुढचं टार्गेट तुम्हाला चेस करणं. शेवटचा बॉल काय होईल? बॅट फिरली, पंचांकडे मागितली आहे दात. षटक इथे संपतंय. 3 षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय. 3 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागले गेले 40, 3 गडीच्या मोबदल्यात. तर जाऊया पुन्हा तो एक ड्रिंक्स ब्रेक आणि मी वळतोय एक सुमधुर संगीतासाठी. होतं हे दुसरा षटक घेऊन आला वैयक्तिक. पहिलाच बॉल, पिगीटचा प्रयत्न. तर यस, इथे मात्र विकेट होतोय पायचीटच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र LBW विकेट्स बघायला मिळते. चौथा गडी बाद होतोय नितीन गोरख किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचा. बघू शकतो या ब्रदर्स टू ब्रदर्स, भाई भाई आमने सामने आपण बघतोय. दोन बंधू एकमेकांच्या विरुद्धात आता मात्र बघायला मिळताना. तर विनायक इथे आलेले आहेत आणि आले त्यांना बक्षीस लागू झालाय. कैलास सुतार यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक इथे लाभलंय. विराजला आपण बघू शकतात, चांगला फिट केलाय. या GPL चे ऑर्गनायझर्स आपण बघू शकतात. विराज अळवळ त्यांची संपूर्ण टीम. ओनर आहे या टीमचा, मराठा वॉरियर संघाचा ओनर आपण बघतोय विराज अंबिरे.
व कृष्णा सोमवंशी. तर धावसंख्या इथे मात्र एकने फ्लाय झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र मिसफिल्ड आणि चेंडू जातोय चौकारासाठी. तर मिस्टर पवन थोडेसे नाखुश आहेत. 2 विकेट्स त्यांनी मिळवले. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचलाय. 3 बॉल आतापर्यंत झालेल्या षटकातून. पुढचा बॉल जबरदस्त बॉलिंग करतो. इथे मात्र पेस थोडासा कमी केलाय परंतु तटस्थ पंचांचा निर्णय येतोय स्वर चेंडूचा. धावसंख्या देखील भर पडले. 46 वर जाऊन पोहोचेल. तर इथे मात्र पुन्हा एकदा तर धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचते. तर शेवटचे 2 बॉल आहेत. इथून मात्र 102 धावांचा पाठलाग करतोय हा संघ आणि धावसंख्या जर पाहिली गेली तर 47. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाता हवे. झेल होईल का? आणि पुन्हा एकदा जयंत पागदरे आपण बघू शकतो उर्फ जयू तिथे थोडासा मिसफीड करतोय. शेवटचा बॉल. धावसंख्या 48. तर इथून मात्र शेवटचा बॉलवर विकेट्स विक्रांत बाद होतोय. सामन्यातील जवळपास औपचारिकता इथे मात्र शिल्लक राहिली आहे. कारण सामना जर पाहायला गेला तर 48 धावांवर स्थिरावलाय. 4 षटक इथे पूर्ण झालेत. समीकरण जर पाहिलं गेलं तर 12 बॉल मध्ये 55 धावा अजूनही जमवायचे. 27.5च्या स्ट्राईक रेटने धावसंख्या इथे बनवावी लागेल. तर पुढची मॅच आपल्याला बघायला मिळेल दीर्घायू एंटरप्राइजेस विरुद्ध मराठा वॉरियर्स. तर नक्कीच या मॅच नंतर मी विनंती करेल की दीर्घायू एंटरप्राइजेस आपला कर्णधार लगेचच पाठवायचा आहे आणि मराठा वॉरियर्स जो क्षेत्ररक्षण करतोय लगेचच आपल्या कर्णधाराला टॉस साठी पाठवायचं आहे. कारण आपले आज 2 मॅचेस हे कंप्लीट होणं गरजेचं असेल. प्लीज घाई करायचं आहे. आतापर्यंत कालावधी जर पाहायला गेला तर 3 वाजून 24 मिनिटाचा कालावधी झालेला आहे. 2 मॅच अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाजीसाठी मला वाटते की इथे मात्र नीरज वैद्यला आणलाय. काव्य नाईक इथे आलेला आहे. तर रेकॉर्ड रन रेट आपण जर पाहायला गेला तर इथून मात्र 27.5ची स्ट्राईक नेटने खेळावं लागेल. पहिला बॉल लोअर फुटलाचा चेंडू. विनायक तिथे होते स्ट्राईक वर परंतु फारसा काही फायदा उचलता आला नाहीये. त्यांना 1 धाव इथे कंप्लीट होते. धावसंख्या इथून मात्र 1-1ने ढकलली जाते. 49 वर जाऊन पोहोचलाय. प्रत्येक बॉल नंतर इथे मात्र रेकॉर्ड रन रेट बदलला जातोय. आता मात्र झाला 29.5चा. ते मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतल्या. चेंडूने जातो यष्टीच्या मागून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे फील्ड करेपर्यंत 2 धाव सहज कंप्लीट होतात आणि अशा प्रकारे 2 धावांनी संघाचं इथे मात्र अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 51 धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेली आहे. नितीन गोरख आणि किरण मर्दे प्रतिष्ठान संघाची तर काव्य नाही किती मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. पुढचा बॉल इथून मात्र ब्लॉक ऑल चेंडू खोदून काढला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे केला गेला. इथे मात्र काय होतंय? दुसरी धाव कंप्लीट होईल का? इथे मात्र विनायक जबरदस्त रनिंग इथे केली आहे आणि नॉट आउटचा इशारा इथे मात्र येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला थ्रो आला होता. त्यानंतर मात्र विनायक चांगले धावून गेले. इथून मात्र धावसंख्या 2 ने बदल झालेला आहे.
धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचते. त्यानंतरचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण बघतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझम. विराज आज चांगली कामगिरी केली आहे. हो, जबरदस्त थ्रो विराज कडनं. हाय थ्रो होता. तर पुन्हा एकदा 2 धाव इथे मिळते. धावसंख्या 5-5. स्कोर बोर्ड आपण बघू शकतोय. 5-5-5. 55 धावा, 5 विकेट्स. तर बघायला मिळतं आता मात्र षटकार येतोय. यज्ञेश मेहरच्या बॅट मधून धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचलाय. 61. शेवटचा बॉल आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता दुसरे धाव सुद्धा इथे पूर्ण होते. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचलाय 63 वर. आता मात्र शेवटचा षटक. 6 बॉल 40 धाव्यांची गरज. झटपट पटापट मॅच इथे खेळवायची आहेत. लगेचच 6 बॉल नंतर इथे मात्र मॅच खेळवली जाईल. पहिला बॉल इथे मात्र मिस करतोय. त्याचबरोबर या 5 चेंडू नंतर मराठा वॉरियर संघाच्या कर्णधारांनी लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि नाणेफेकी करून घ्यायचंय. प्लीज रिक्वेस्ट असेल दीर्घायू आपला कर्णधार सुद्धा आपण पाठवायचा आहे. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 40 धावा इथे मात्र 39 धावा जमवायचे आहेत. तर बघूया नंतरचा पुढचा बॉल. तर मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझम कार्पेटच्या साने. चेंडूला फील्ड केला जातोय. तो पूर्वी एक धावी ते सहजच मिळते. आपण बघू शकतोय एकतर्फी ही मॅच पाहायला मिळते. सामना मात्र इथे एकतर्फी झुकला गेलाय. थँक्यू सो मच दीर्घ एंटरप्राइजेस. एका शब्दाला तुम्ही आमचा मान राखलाय आणि इथे तुम्ही दाखल झालेत त्याबद्दल धन्यवाद. बॉल बॅटची कडा. चेंडू जातो बर्राच काढ हवे. तिथून मात्र झेल पकडला जातोय. बाद होतोय विनायक. तर शेवटचे 2 चेंडू बाकी. धावसंख्या 69. 69 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल.
तर अशा प्रकारे सामना मात्र इथे विजय होत